दिवसापूर्वी जर आपण पाहिलं तर अमरावतीच्या चांदूर रेल्वेमधील धीरज कलावटे या तरुणाचा जो आहे तो अपघात झाला होता आणि अपघातानंतर जर आपण पाहिलं तर ब्रेन डेड झालेलं होतं। त्यानंतर आता आपण पाहिलं की त्याच्या मृत्यूनंतरही इतरांना जग पाहता यावं, इतरांनाही जीवदान मिळावं, त्यासाठी त्याच्या कुटुंबाने जे आहे ते त्याचं अवयदान करण्याचा निर्णय घेतलेला आहे। 4 दिवसापूर्वी जर आपण पाहिलं तर धीरज कलावटे व त्याच्यासोबतच्या मित्रांचा दुर्दैवी अपघात संपूर्ण चांदूर रेल्वे अमरावती मार्गावर झालेला होता। त्यानंतर जर आपण पाहिलं तर त्याचं ब्रेन डेड झालेलं होतं। त्यानंतर आता जर आपण पाहिलं तर अवयदान केलं जात आहे, ज्यामध्ये किडनी जी आहे ती किडनी अमरावतीच्या रिम्स हॉस्पिटलमध्ये नेली जाणार आहे प्रत्यारोपणासाठी। त्यानंतर दुसरी किडनी जी आहे ती किंगवे हॉस्पिटल नागपूर येथे नेण्यात येत आहे। आणि त्यानंतर सोबत जर आपण पाहिलं तर जे लिव्हर आहे ते न्यू इरा हॉस्पिटलमध्ये प्रत्यारोपणासाठी नेण्यात येणार आहेत। अत्यंत जर आपण पाहिलं तर अत्यंत दुःखद प्रसंगातही त्यांच्या कुटुंबांनी जो आहे तो अवयदानाचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे। आपण बघू शकतो ग्रीन कॉरिडॉर जो आहे तो आता या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे आणि ग्रीन कॉरिडॉरच्या माध्यमातून त्याचे अवयव जे आहेत ते नागपूर असेल अमरावती या ठिकाणी नेले जाणार आहेत। पोलिसांच्या ताफ्यामध्ये जर आपण पाहिलं तर संपूर्ण ग्रीन कॉरिडॉर तयार करून हे अवयव जे आहेत ते नेले जाणार आहेत। धीरजच्या मृत्यूनंतरही इतरांना जग पाहता यावं, त्यांना जीवनदान मिळावे यासाठी मोठा धाडसी निर्णय जो आहे तो या दुःखद प्रसंगातही त्याच्या आईवडिलांनी आणि नातेवाईकांनी केलेला आपण बघू शकतो। नागपूरमधली न्यू एरा रुग्णालयाची हॉस्पिटलची जी आहे ती रुग्णवाहिका या ठिकाणी आलेली आहे आणि यामध्ये जर आपण पाहिलं तर त्याचं लिव्हर असेल किडनी असेल ही प्रत्यारोपणासाठी नेली जाणार आहेत। काही तासांचा अवधी असतो आणि त्या वेळेत जर आपण पाहिलं तर संपूर्ण ही प्रक्रिया पार पाडायची असते। त्यासाठी जर आपण पाहतो डॉक्टरांच्या संपूर्ण टीम ज्या आहेत त्या या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत। आपण बघू शकतो धीरज अमर रहे अशा घोषणा ज्या आहेत या ठिकाणी सध्या दिल्या जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत। नागपूरमध्ये संपूर्ण हे प्रत्यारोपण जे आहे ते केलं जाणार आहे आणि त्याची तयारी जी आहे ते आपण बघू शकतो। या ठिकाणी जे काही अवयव आहेत ते विशेष ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून रवाना केले जात आहेत। पोलीस असेल त्यानंतर डॉक्टरांची चमू या ठिकाणी सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये डोळे दिले जात आहेत। किडनी जर आपण पाहिलं तर किंग्सवे हॉस्पिटल नागपूरमध्ये नेण्यात येणार आहेत। 29 वय जे आहे ते धीरजचे होतं आणि या वयातच जर आपण पाहिलं तर त्याने अपघातात जगाचा निरोप घेतलेला आहे। परंतु अशा दुःखद प्रसंगातही वडिलांनी जो धाडसी निर्णय घेतलेला आहे त्याचं कौतुकही सर्वांकडनं होत आहेत। करता धरता मुलगा जो आहे तो निघून गेलेला आहे अपघातामध्ये, याचं दुःख बाजूला सारून जे आहे ते समाजासाठी आपला मुलगा जरी गेला तरी इतरांना जीवदान मिळावं हा उदात्त हेतू समोर ठेवून जर आपण पाहिलं तर हा निर्णय जो आहे तो त्यांच्या कुटुंबांनी घेतलेला आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी संपूर्ण अवयव आहे ते नागपूर असेल अमरावतीचं रिम्स हॉस्पिटल आहे त्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये नेले जात आहेत। विशेष ग्रीन कॉरिडॉर जो आहे तो या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून संपूर्ण अवयव जे आहेत ते नेले जात आहेत। तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आणि कुठल्याही क्षणी जर आपण पाहिलं तर हा संपूर्ण ग्रीन कॉरिडॉर जो आहे तो नागपूरच्या दिशेने रवाना होणार आहे। अमरावती शहरामध्ये मोठी वाहतूक कोंडी होते आणि यामुळं तर अडचण कुठलीही निर्माण होऊ नये संपूर्ण या प्रत्यारोपण प्रक्रियेला, यासाठी जर आपण पाहिलं तर विशेष खबरदारी देखील घेण्यात आलेली आहे। आपण बघू शकतो दृश्यांमध्ये या ठिकाणी संपूर्ण तयारी जी आहे ती झालेली आहे आणि ग्रीन कॉरिडॉरच्या माध्यमातून धीरजचे संपूर्ण अवयव जे आहेत ते प्रत्यारोपणासाठी नागपूरसह वेगवेगळ्या रुग्णालयात नेले जाणार आहे। कॅमेरामन निकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।